या बाबा या, इथे झोपा तुम्ही. हा या, आणि एकच उशी ठेवते, नाही तर तुम्हाला मानेला त्रास होईल. हा दत्ताजी, पाणी ठेवतोय उशाशी. हो, काय लागलं तर मला उठवा. हो. या झोपा. सावकाश बाबा. हा, अगं नको हात लावूस. अहो झोपा झोपा. देवा. कितीही तयारी केली तरी अपुरीच पडणार आहे, कारण मी इकडे आलोय तुम्हाला त्रास द्यायला. म्हणजे माझ्या त्रासाला कंटाळून तुम्ही दोघं आपल्या घरी या. बाबा, अहो कसला विचार करताय? तू विसरलीस का? एवढ्याशा कॉटवर झोपू मी? काय म्हणजे काय म्हणताय बाबा तुम्ही? काय झालं? गावाकडे सगळं आठवतंय ना प्रसंग? एवढ्याशा कॉटवर झोपलो होतो, झोपेत पडलो मी खाली, हात मोडला माझा. बाबा तुम्ही खाली झोपता का? मी खाली तुम्हाला पांघरून घालून देते. मी खाली नाही झोपू शकत. हो खरंच की, माझ्या कसं लक्षात आलं नाही. बाबा तुम्ही झोपा, मी सांगते तुम्हाला. झोपा झोपा ना, आडवे व्हा ना. खरंच हे बघा, हा मी लोड लावते, म्हणजे मग तुम्हाला त्रास नाही होणार, नाही पडणार. आणि मी आहे ना, माझं लक्ष आहे तुमच्याकडे. झोपा तुम्ही. या, नाही पडायचं तुम्ही. तुम्ही झोपा, तुम्ही झोपा झोपा. असं बरी लगेच सगळ्यातून मार्ग काढतो तर ते अवघड काम दिलं पाहिजे. काय झालं बाबा? एवढे डास आहेत तिथे. डास आहेत का डायनोसॉर आहेत काय? तुम्हाला कसं काय झोपा लागतील तर मला कळत नाही. हो पण बाबा आम्हाला नाही सावत आहेत डास. मला चावतायत. माझं रक्त गोड असेल कदाचित, म्हणून आवडत असेल त्यांना. मी असं करतो, मी डासांची उदबत्ती आणतो पटकन. नाही नाही, नको नको. काय त्याचं धुराचा मला गुदमरल्यासारखं होतं मला. हा. हो का? बरं. अहो एक मिनिट हा बाबा. चला इकडे. काय म्हणते, मधू आणि मंग्याकडे मच्छरदाणी आहे, मी पाहिली आहे. दोघंही वापरत नाहीत ते. मी जाऊन घेऊन येऊ का? एवढ्या रात्री कोणाकडे काही मागायला जायचं म्हणजे? मधू आणि मंग्या आपलेच आहेत ना, त्यांना नाही वाईट वाटणार. मी घेऊन येते. बाबा मी आलेच. मी काय म्हणतो, जर सगळे प्रयत्न करून झाले असतील तर आपण. नाही आणेल ती. हो हो थांबा, आलेच मी बाबा. वहिनी, मग सॉरी एवढ्या रात्री तुम्हाला त्रास देते. तुमच्याकडे मच्छरदाणी आहे ना, मला जरा हवी होती, मिळेल का? ओके, आय विल ब्रिंग यू. आहे. सगळी सोय होतीये. त्यांच्याकडे जे मागतोय त्यांचे शेजारी देतात. आता काय करायचं? बघा बाबा, आता नाही तुम्हाला डास चावणार, तर झोपा शांतपणे. मला हे मच्छरदाणी नको. का? काय झालं बाबा? जीव उद्वर टाकतोय, बंदिस्त वाटतंय सगळं. बरं एक मिनिट थांबा बाबा, मी आलेच. काय आता? अहो हे घ्या, तुम्ही घ्या. आपण ना वारा घालूया बाबा. हो बाबा आता झोपा तुम्ही. घाला. आता डासही चावणार नाहीत आणि उकडणारही नाही. दोघं सद्गुणाचे पुतळे आहेत. यांच्या वागण्याचा तर मलाच त्रास होतोय, पण मी माघार घेणार नाही, कारण हे मी सगळं त्यांना घरी परत न्यायलाच करतोय. अजून 2 दिवस फक्त त्रास काढतील, मग चट दिशेत घरी येतील. नमस्कार नमस्कार. ए करकी पटपट, किती वेळ लावलायस? माझ्या घरचा नळ आहे का म्युन्सिपाल्टीचा नळ आहे? त्याला जेवढं स्पीड असतं तेवढंच पाणी येणार. तुम्ही तिथे जा आणि तिथे जाऊन ना त्या सगळ्या शेजार पाजारच्यांमध्ये भांडणं लावून द्या.
ह्या सगळ्यांचं जगणं कठीण करून टाका. आईंना नाके नऊ येऊ दे. तुम्ही तिथे जाऊन जर त्यांना त्रास दिलात तरच तर सर आणि आई वैतागून घरी परत येतील. हेच शेजारी आसावरल्यानंतर चप्पल चोराला मदत करतात काय? आता बघाच तुम्ही तुमच्यात कशी भांडणं लावतो ते. किती पाणी भरणार आहेस का एकटीच? माझा नंबर पहिलाय. मी हवा तेवढा वेळ घेईन पाणी भरायला. तुझ्या घरचा आहे. तुझ्याकडे फुकटचा वेळ असेल, आमच्याकडे फुकटचा वेळ नाही. आम्हाला कामावर जायचं असतं. घुस मध्ये घुस. आज पाणी लवकर जाणार आहे. काय सांगता? हा माहिती आहे मला. लवकर आवर ग. काय टाइमपास लावलायस? टाइमपास लावलाय का खेपेत सगळं पाणी ही भरणार? अरे समान वाटप आलं पाहिजे ना. हा, पाण्याचा वाटप सगळ्यांना समान झाला पाहिजे. तू एकटीच घेऊन जाशील का ग पाणी? सरक हो बाजूला. सरक काय हो बाजूला? डोळे फुटलेत काय तुझे? इथे तुला दिसत नाही? रोज 4 बादल्या पाणी घेतो ना आपण. 4 बादल्या. घरात माणसं 3 आणि पाहिजे 4. 4 बादल्या एकटी पाणी घेऊन जाशील तर आम्ही काय करायचं का? तुझ्या घरी येऊ का जेवायला? भंडारा लावलाय का माझ्या घरी? तू फक्त माझ्या दारात पाय तर ठेव, तुला बघतेच बरोबर. मला जास्त शिकवायचं नाही. मी इथे जरी नवीन असले ना तरी तुला जास्त चांगलीच ओळखून चालू चालू चालू. हा, ओळखतेस ना तर ओळख हे. इथं आम्ही 2 बादल्यांमध्ये संसार करतो आणि आली ही 4 बादल्या पाणी घेऊन जायला. सरक हो बाजूला. तू सरक हो बाजूला. आता तर मी 5 बादल्या पाणी भरते. हिम्मत असेल ना तर माझ्या बादलीला हात लावून दाखवा. आसावरी पाणी आणलं का धरणाळावर? बाबा, अगं बाई बाबा, तुम्ही का पाणी भरलं? अरे देवा, कंबरला गेलं माझं. अरे एवढं मर म्हणून काम केलं तर कोणाला काही कदर नाही. वेळ झाला तर उचल मला. काय बोलताय बाबा? तुम्ही काय एवढी जड बादली उचलली? मी सकाळीच पाणी भरून टाकलं होतं. मी ना 5:30 वाजता उठते आणि सगळं पाणी भरून टाकते. चाळीत नेहमी माझा नंबर असतो पहिला. बाबा, मी तुम्ही सांगितलं असतं मला तर तुम्हाला मी करूच दिलं नसतंय का? एवढं तुझ्यासाठी काम केलं तू वर मला. नाही तसं नाही बाबा, तुमची पाठ दुखते ना आता. तुम्हाला सवय नाही ना याची. तुम्ही इथे बसा. मी तुमच्यासाठी गरम पाण्याची पिशवी आणते, शेकून देते म्हणजे बरं वाटेल. या 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 सावकाश. काहीतरी करता बाबा तुम्ही. कशाला ती बादली उचलली? या बसा बसा बसा. तुम्ही इथे बसा, आडवे व्हा जरा. सावकाश सावकाश. मी पटकन गरम पाण्याची पिशवी घेऊन आले. बाबा. वहिनी, ओ वहिनी, ओ वहिनी. काय करू पा? काय झालं? काय झालं? काय झालं? हे आजोबा इथे 4 दिवस राहायला आलेत की आमच्यात भांडणं लावायला आलेत? काय काय बोलतेस तू बाबांबद्दल अशी? काय झालंय? काय नाही वहिनी, हिच्याकडे लक्ष नका देऊ. सकाळपासून तोंड सोडलंय नुसतं. दुसऱ्यांशी भांडते काय, मग दुसऱ्यांवरती आळ काय घेते? मी कुठे आळ घेतला? अगं तुला कळलं पण नाही, आजोबा आपल्याला कधी काडी लावून गेलेत ते. ही बघ माझी बादली. आता तर विश्वास बसला का? अगं बाई, ही तुझी बादली आहे? अम्मा, बाबा, तुम्ही हिची बादली घेऊन आलात? बरं हे बघ रूपा, मी तुझी बादली देते हा तुला. ओ वहिनी, बादली माझी आहे आणि त्यात पाणी ना मी भरलंय. मीच घेऊन जाणार आहे ती बादली. बरं बाई ठीक आहे, तुझी बादली, ते बादलीतलं पाणी सगळं तू घेऊन जा बस. आणि काय हो, किती खोड आहे हो आजोबांना. ए रूपा, तोंड सांभाळून बोल. तुला काय मानपण आहे की नाही? वय बघ त्यांचं काय. हा, मोठ्याशी कसं बोलायचं कळत नाही का तुला? मधू थांब रूपा, थांबा. सकाळी सकाळी भांडण नका करू. हे बघ, तुला तुझी बादली मिळाली ना, पाणी मिळालंय ना. जा मधू, जा ते सोडून. निघ. जाऊ दे मधू. बाबा शेकून देते हा मी. बाबा कशाला हो तुम्ही या बायकांच्या मध्ये गेलात बोलायला? मी कशाला जातो तिकडे? त्यांनी मला बोलवलं होतं. कोणाला काही किंमतच राहिलेली नाहीये. कलियुग आहे, दुसरं काय होणार आहे? असं नाही बाबा, हो काय ना, ह्या चाळीतल्या लोकांचे ना त्यांचे काहीतरी नियम बनवलेले. आपण कशाला त्यांच्या भानगडीत पडायचं ना? त्यांचं ते बघून घेतील. व्हायचं कशाला अशा भानकुदळ लोकांचं? चल ना आपल्या घरी परत. बिल्डिंग मध्ये असं कोणी भांडकुदळ नाहीये. काही कौतुक सांगू नका आपल्या बिल्डिंग मधल्या लोकांचं. ही प्रज्ञा. 1 मिनिट हा बाबा. काल सुद्धा तुम्ही असंच म्हणाला होतात.
बाबा मला खरं सांगा, तुम्ही इथे राहायला मजा करायला आलात का इथून मला घेऊन जायला आलात? अगं तू बाबा मी तुम्हाला खरंच सांगते, मी नाही येणार त्या घरी. अगं तू असं विचारच कसं करू शकतेस की मी तुला न्यायला आलो म्हणून? अगं एका वडिलांनी आपल्या मुलीला भेटायला पण येऊ नये? नाही या ना, भेटायला यायचं तर तिकडे बाहेर नळावर जाऊन त्यांच्यात भांडणं कशाला लावली तो तुम्ही? त्या बायका अतिशय भांडकुळ झालेत. माझा काय दोष आहे? मी आपलं तुला मदत करायला म्हणून गेलो. बघतोयस ना सगळा चांगुलपणाचा काय उपयोग नसतो. हो अगं मी इथं नाही यायचं तर दुसरीकडे कुठं जायचं? मला दुसरं घर तरी एका राहायला. अहो 2 दिवस आलो तर जड झालं बरं माझ्या मुलीला. नाही नाही बाबा, बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे माझ्याकडे तुम्ही आलात तर मला आनंदच होईल ना. तुम्ही थोडे दिवस काय कितीही दिवस राहा, मला खरंच खूप बरं वाटेल. मुलगी आहे ना बाबा मी तुमची. मग बाबा माझं बोलणं तुम्हाला लागलं असेल ना तर मला माफ करा. हं ठीक आहे, तू म्हणतेस तर मी करतो माफ, पण एका अटीवर. काय सांगा ना बाबा, तुम्ही म्हणाल ते करायची तयारी आहे माझी. आज संध्याकाळी माझ्यासाठी पाणीपुरी करशील? अहो एवढंच ना. बाबा हा. पाणीपुरी खायची नाहीये ना तुम्हाला? काहीच नाही म्हणजे काय? अगं मी माझ्या लेकीकडे आलो, म्हटलं 2 दिवस राहावं, खाऊन पिऊन धष्टपुष्ट व्हावं. आता माझ्या मनासारखं म्हटलं तर पाणीपुरी मला आवडते. बाबा तुम्ही काय पाणीपुरी खाऊन धष्टपुष्ट होणार आहात का? बरं ठीक आहे, तुम्हाला मनापासून पाणीपुरी खावीशी वाटते ना, मग बनवतो. यांना येऊ दे, हे आले ना की आपण घरीच मस्त पाणीपुरीचा बेत करूया. बाबा तुम्ही जरा शेकून घ्याल का स्वतःला? हो मी इथे ठेवते. हा मी पटकन तयारीला लागते पाणीपुरीच्या. हा शुभ्रा जरा उठतेस? एकच मिनिट आहे. हा सोहम, मला ना खूप महत्वाचा मेल फॉरवर्ड करायचा आणि मी ऑलरेडी जरा लेट आहे. डन. टेल मी. अरे तू कचरा काढतोयस? हो ग आई, घरात नसल्यापासून तू ऑफिसची कामं, घरची कामं सगळंच करतेस. म्हटलं तुला थोडी मदत करतो. मी काय म्हणतोय, फरशी ना साबणाच्या पाण्याने धुवून घेतो, म्हणजे मस्त चकाचक होईल. बरं आहेस ना तू? हो का, काय झालं? नाही म्हणजे तू वेगळाच वागतोयस गेले 4-5 दिवस. घरात लक्ष देतोयस, सगळ्या गोष्टींकडे बघतोयस, तू घर आवरतोयस आणि घर चकाचक ठेवतोय. ओके, आय एम इम्प्रेस्ड. कीप इट अप. ए सोहम, आजोबांचा फोन येतो. हॅलो आजोबा. काय शुभ्रा, काय करतेस? ऑफिसचं काम चाललंय. आणि तो कोंबडीचा सोम्या काय करतोय? आई मी इकडेच आहे आजोबा. हा, तो घरची सगळी कामं करतोय. अरे सूर्य पश्चिमेला उगाला काय? आजोबा खरंच कामं करतोय. मला तर वाटतंय आजोबा तुम्ही घरी आलात ना की तुम्हाला घर ओळखूच येणार नाहीये, इतकं मस्त स्वच्छ झालेलं असणार आहे. करा करा, तुम्ही कामच करा. आमची बघा कसली मजा चालली इथे. ओ तुम्ही मजा कसली करताय? आजोबा प्लीज विसरू नका, तुम्ही काहीतरी कारणासाठी गेलाय तिथे. शुभ्रा, तू स्पीकरवर फोन काढ. आपलं सिक्रेट आहे ते. हा सोमला नको कळायला. कसलं सिक्रेट? स्पीकरवर काढ म्हणलं ना तुला मी. हा गेला तो आजोबा. ठीक. बरं मी काय म्हणते, आपलं मिशन विसरला नाही आहात ना तुम्ही? आपलं ठरल्याप्रमाणे आसावरीला आताच इमोशनल ब्लॅकमेल करून आलेलो आहे. हळूहळू पागळे. पण तुला हे माहितीये का आता मी काय करणार आहोत? आसावरी माझ्यासाठी पाणीपुरी बनवणार आहे. तुम्ही खा तिकडे वरण भात, आम्ही खातो पाणीपुरी. काय?
काय दत्ताजी, आज डिनरला काय बेत? मऊ भात की काय? मऊ भात? अहो बाबांना विचारा तरी, त्यांना काय खायची इच्छा आहे. आता बघाच तुम्ही. थांबा आणते. झाकण काढू द्या, घाई करू नका, घाई करू नका. हो पाणीपुरी. अरे वा. तुम्हाला वाटलं मऊ भाताच्या पलीकडे आमची उडी जातच नाही? दत्ताजी उडी नाही, ही कोलांटी उडी झाली. चला ना, वेळ वाया घालवूया नको, सुरू करूया. शुभ्रावी होती ना, तिला खूप आवडते पाणीपुरी. हो ना? खूप नाही, खूप पेक्षा खूप जास्त. अगं शुभ्रा, अरे, कसे काय तुम्ही आलात दोघं? पाणीपुरीसाठी आम्ही कुठेही येऊ शकतो. तुला कसं कळलं? हे कल्प्रिट आहे. यांनी फोन करून सांगितलं आज मी पाणीपुरी खाणार आहे. मग म्हटलं आम्ही का साधं जेवायचं, म्हणून आम्ही पण आलो. मी आमच्यासाठी प्लेट्स घेऊन येते. बसा बसा. हा, आणि शेव पण घेऊन येशील का शुभ्रा जरा? हो आई, आणते. बघा, चला. करायची का सुरुवात? येस. मी देते हा सगळ्यांना बनवून. अरे पहिली पाणीपुरी बाबांना. पाणीपुरी अशी घशात जाताना जळजळ निघाल. आपल्याला खाल्लं समाधान मिळतं ना. बाबा तुम्ही काय तिखट पाणीपुरी खाणार आजोबा? मग तुला एक संधी देतो, कर निवड, मुलगा की बायको. लावतो पैसे. नाही हो, पैसे देऊन पैसा लावलेले आवडत नाही तो मला. असं नका ना करू बाबा. पैसे ओढून लावतो पैसे. बरोबर, झणझणीत बनव. जा नंतर तसं बनव. भाऊ कोण खाते ते? मी नाही बनवणार तिखट पाणीपुरी. जिभेचे चोचलेने उगीच पोटाला त्रास. एखाद्या दिवशी काय होतंय असावरी. मी तयार आहे. मी पण तयार आहे. मी पण तयार आहे. अरे सगळे तयार आहेत. बरं ठीक आहे, बनवते. रेडी? खा आता. त्या सोहमच्या हातून खून झाला आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. आता जर मला आसावरी मिळाली नाही तर मी पोलिसात जाईन. मी आउट. मला नाही आणखीन जमणार. बस. नको आम्हाला ते कांदे. ओके. मी आउट. तुम्ही किती तिखट बनवली आहे ती, बाप रे. अरे मी जिंकलो. नाही नाही, थांबा. मी आहे ना बरोबर. थांबा, आता माझी घेते.
पाणी दे गं. पाणी दे पाणी दे. सॉरी ग्रेट आहेस बाबा तू आसावरी. तू किती तिखट खाऊ शकतेस. हा बरं आता तू सगळ्यांना बनवून दिलास ना, आता मी तुला बनवून देतो. नाही नाही नाही, आईंसाठी मी पाणीपुरी बनवणार आहे. नाही 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 नाही, मी बनवणार. माझ्या हातची पाणीपुरी आवडते तिला. माझ्या हातची आवडणार तिला पाणीपुरी. ते प्रसन्न वाटतंय माझं कुटुंब एकत्र आलेलं बघून. हेच तर करण्यासाठी मी आलो. आता लवकर सगळे एका छताखाली गुण्यागोविंदाने एकत्र नांदतील.